नमस्कार मित्रांनो, मी आपल्या वैशाली किरण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका भूमी जात आहोत जिथे इतिहास आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. चला तर मग पहा डोंगर, किती मोठे डोंगर आहेत, हिरवी झाडे पहा. करवीर निवासिनी महालक्ष्मीचे रक्षक असलेले श्री क्षेत्र ज्योतिबा आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले पन्हाळगड. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये अनुभवूया कोल्हापूरची ही दोन अथांग वैभव. आपल्या प्रवासाची सुरुवात होते कोल्हापूरपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी रत्नागिरी म्हणजेच ज्योतिबा डोंगरावरून. ज्योतिबा हे केवळ एक मंदिर नसून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ, जे महादेवाचेच एक रूप मानले जाते. येथील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुलाल. येथील संपूर्ण डोंगर हा गुलालाने माखून जातो. पहा, म्हणून ज्योतिबाला गुलाल नगरी असेही म्हणतात. पहा, येथे सगळीकडे तुम्हाला फक्त गुलालच गुलाल दिसेल. ज्योतिबा हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. त्यांना केदारलिंग, केदारेश्वर आणि दक्षिण केदार या नावाने ओळखले जाते. पौराणिक कथानुसार रत्नासूर या राक्षसाचा संहार करून त्यांनी या परिसरातील जनतेचे रक्षण केले, म्हणूनच हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराचा परिसर हेमाडपंथी शैलीतील दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. डोंगरावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य प्रत्येक भाविकाचे मन प्रसन्न करते. ज्योतिबा मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमा. या दिवशी लाखो भाविक ज्योतिबाच्या नावानं चांगभल असा जयघोष करत गुलालाचे उधळण करतात. संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो आणि हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते. हे पहा, मंदिराचा परिसर कसा गुलाबी दिसत आहे. पहा मंदिर. या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. पूर्ण परिसर गुलालाने माखलेला दिसतो. ज्योतिबाचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडाकडे. विजापूरच्या आदिलशहापासून ते मराठा साम्राज्यापर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडींचा हा गड साक्षीदार आहे. पहा, गडावरून खालचे दृश्य किती सुंदर दिसत आहे. इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेला वेढा आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली सुटका हा इतिहास आठवला की आजही अंगावर शहारा येतो. वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे स्वाती विळख्यातून महाराजांना सोडविण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणारे शिवा काशीद आणि पावनखिंडीत प्राणाची आहुती देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांची गाथा या गडाच्या मातीशी जोडलेली आहे. पहा, हा पन्हाळगडवरचा परिसर. खूप सुंदर दिसतोय ना. पहा,
पन्हाळगडावर पाहण्यासारख्या अनेक जागा आहेत, ज्या तुम्हाला थेट इतिहास काळात घेऊन जातात. इथे धान्याचे मोठे कोठार आहे, जेथे 25,000 खंडी धान्य साठविले जाते. एक खंडी म्हणजे 20 पोती. आता सध्या हे सर्व बंद करण्यात आलेले आहे. पहा, जे बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पन्हाळगडावरून खालचा परिसर असा दिसतो. सगळीकडे डोंगरच डोंगर दिसतात. झाडेही आहेत तिथे. पावसाळ्यात येथे हिरवाई, धुके आणि थंड वातावरण अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक भेट देतात. इसवी सन 1660 मध्ये विजापूरचा सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला कडक वेढा घातला होता. महाराजांना गडावरून सुरक्षित बाहेर काढणे अत्यंत गरजेचे होते. आषाढी पौर्णिमेच्या रात्री मुसळधार पावसात शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि सुमारे 600 निवडक मावळ्यांसह पन्हाळगडावरून निसटले आणि विशाळगडाकडे निघाले. महाराज गडावरून निघाल्याची बातमी सिद्धीला समजताच त्याचे हजारो सैनिक पाठीवर आले. विशाळगड अजून दूर होता आणि शत्रू अगदी जवळ आला होता. अशा वेळी बाजीप्रभूंनी वडिलकीच्या अधिकाराने महाराजांना सांगितले, राजे, तुम्ही विशाळगडाकडे कूच करा. जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचून तोफांचे आवाज करीत नाहीत, तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. एकाही शत्रूला खिंड पार करू देणार नाही. बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांना केवळ 300 बांधल मावळ्यासह राजापूरच्या गोडखिंडीत सिद्दी जोहरच्या हजारो सैनिकांचा रस्ता रोखला. खिंडीमध्ये दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजीप्रभू महाकाळासारखे लढले. सतत 6 ते 7 तास ही लढाई सुरू होती. शत्रूच्या वाराने बाजीप्रभू देशपांडे यांचे शरीर रक्ताने माखले होते. गंभीर जखमा झाल्या होत्या. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि तोफांच्या आवाजासाठी तो आवाज ऐकल्यानंतरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने या वीर योद्ध्याने आपला देह सोडला. दिवस होता 13 जुलै 1960. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या पवित्र रक्ताने ती गोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिला आज आपण पावनखिंड म्हणून ओळखतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास अनेक शूरवीरांच्या रक्ताने आणि त्यागाने लिहिला गेला आहे. पण जेव्हा स्वामीनिष्ठेचा आणि अद्भुत पराक्रमाचा विषय येतो, तेव्हा एक नाव सर्वात पहिलं समोर येतं, ते म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आम्ही मेले तरी चालतील, ही भावना मनात ठेवून मृत्यूलाही ताटकळत ठेवणाऱ्या या योद्ध्याचा हा पुतळा आपल्यासमोर दिसत आहे. तो पुतळा आहे महायोद्धा असा बाजीप्रभू देशपांडे यांचा. बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म अंदाजे 1615 मध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिंद हिरवट माळवत येथे झाला. ते पिढीजात देशपांडे होते. सुरुवातीला ते हिरंडस मावळाचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण म्हणून काम पाहत होते. परंतु बाजीप्रभूचे प्रशासकीय कौशल्य, करारीपणा आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले. वयाच्या 50शीतही ते दिवसातील 20 ते 22 तास न थकता काम करायचे. ते एक उत्तम रणनीतिकार आणि दोन्ही हातांनी दांडपट्टा व तलवार चालवण्यात पटाईत होते. असे हे महापुरुष बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्याला समोर दिसत आहे. तर मित्रांनो, भक्तीचा रंग असलेला गुलाल आणि शिवकालीन इतिहासाची साक्षी देणारा पन्हाळगड हा कोल्हापूरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी, ज्योतिबाच्या नावानं चांगलं.